नमस्कार मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला डिफरन्स बिटवीन आज आपल्याला जो दोन शब्दांमधला फरक आहे, हिअर आणि लिसन या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय आहे. हिअर म्हणजे पण ऐकणे आणि लिसन म्हणजे पण ऐकणे, पण या दोघांमधला नेमका फरक काय आहे किंवा हे दोन शब्द कधी वापरायचे हे आता आपल्याला या ठिकाणी शिकायचे. आता बघा, हिअर म्हणजे ऐकू येणे किंवा ऐकणे, पण याचा अर्थ काय होतो तर वी हिअर विदाऊट एफर्ट. जबरदस्ती न करता आवाज ऐकू येतो. म्हणजे आपल्या कानावरती असंख्य असे आवाज असतात जे आपण स्वतः लक्ष देऊन ऐकत नाही, पण ते आवाज आपल्या कानावरती येतात. म्हणजे पक्ष्यांचं ओरडणं असेल, कुत्र्याचं भुंकणं असेल, समजा आपल्या गल्लीमध्ये जाणारी जी वाहनांची वर्दळ असेल, त्या वाहनांचा आवाज असेल, ते आपण काही जाणीवपूर्वक ऐकत नाही, ते आवाज आपल्या कानावरती आपोआप येतात. मग बघा, एक्झाम्पल बघू. आय हिअर डॉग बार्किंग. आपण घरामध्ये बसलेलो असतो आणि बाहेर कुत्र्याचं भुंकणं चालू असतं आणि ते अचानक आपल्याला ऐकू येतं. आपण काही ते जाणीवपूर्वक ऐकत नाही, त्यावेळेस आपल्याला हिअर वापरायचं आहे. कॅन यू हिअर मी. तू मला ऐकत आहेस का. त्याचं लक्ष दुसरीकडे असतं आणि आपण त्याला म्हणतो की कॅन यू हिअर मी, तुझं माझ्याकडे लक्ष आहे किंवा तू माझं ऐकतो आहेस का. या पद्धतीने किंवा या अर्थाने आपल्याला हिअर या शब्दाचा वापर करायचा आहे किंवा हिअर या व्हर्बचा वापर वाक्यामध्ये करायचा आहे. पुढचं आहे लिसन. लिसन म्हणजे पण ऐकणे, पण लक्ष देऊन ऐकणे. वी लिसन विथ अटेन्शन. लक्ष देऊन ऐकणे. बघा, मग आपल्याला जर एखादी गोष्ट ऐकायची असेल किंवा एखादं गाणं ऐकायचं असेल, त्यावेळेस आपण लक्ष देतो. वर्गामध्ये शिक्षकांचं लेक्चर चालू असेल, त्याकडे पण आपण लक्ष देतो. मग बघा, त्यावेळेस लिसन टू मी, शिक्षक म्हणतात की लिसन टू मी, म्हणजे मला लक्षपूर्वक ऐका, मी जे बोलतोय ते लक्ष देऊन ऐका. आय एम लिस्निंग टू म्युझिक. आय एम लिस्निंग टू म्युझिक. मी गाणं ऐकत आहे. आपण गाणं ऐकतोय म्हणजे आपल्याला इच्छा असते, आपल्याला लक्ष देऊन ते गाणं ऐकत असतो, त्या गाण्याचा आनंद घेत असतो. मग ज्यावेळेस तुम्हाला लक्षपूर्वक ऐकणे या अर्थाने जर एखादं वाक्य बोलायचं असेल, त्यामध्ये शब्द किंवा व्हर्ब जर यूज करायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही लिसन या शब्दाचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.